बैलगाड्याची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोडेगाव गावामध्ये आज बैलगाडा शर्यतीचा खूप मोठा फड म्हणूया, खूप मोठी शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे। दरवर्षी नव्हे तर अनेक वर्षापासून दत्त जयंतीच्या निमित्तानं ही शर्यत या ठिकाणी पाहावं अनेक ठिकाणाहून गाडा शौकीन येतात आणि पूर्वीपासून अनेक गाडा मालकांची अशी धारणा आहे की एकदा घोडेगावला दत्त जयंतीला आपली बारी झाली की वर्षभर कोणत्याही घाटावर ती बारी होते, एवढं प्रमाण या दत्त जयंतीच्या घोडेगावच्या घाटाचं आहे। आणि बैलगाडा शर्यतीच्या नियमावलीमध्ये आपण मागच्या महिन्यामध्ये खेड तालुक्यामध्ये बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये आमचे सहकारी रामकृष्णजी टाकळकर असतील, बाळासाहेबजी आरोडे असतील, यांनी काही बैलगाडा अनेक वर्ष टिकावा म्हणून काही चांगल्या सूचना मांडल्या आणि इतरही सर्व आपल्या सभासदांनी चांगल्या सूचना मांडल्या। त्याची अंमलबजावणी आपण जानेवारी महिन्यापासून रितसर बैठक घेऊन करणार आहोत। परंतु घोडेगावचं नियोजन पाहिलं तर मला वाटतं की या यात्रेचं नियोजन प्रमाण मानून पुढील नियमावली लागू केली किंवा अंमलात आणली तरी अगदी योग्य ठरेल अशा पद्धतीचं हे नियोजन आहे। टोकन फीच्या बाबतीमध्ये अनेक यात्रेमध्ये खूप ओरड होते, परंतु या गावाने एकही रुपया गावाकडे न ठेवता संपूर्ण टोकन फी ही गाडा मालकांना परत दिलेली आहे। दुसरी गोष्ट असते, जे वैद्यकीय सर्टिफिकेट आपण यासोबत जोडतो त्या ठिकाणी जनावरांच्या डॉक्टरांची व्यवस्था ही ग्रामस्थांनी केलेली आहे। आणि इतरही अनेक अशा गोष्टी आहेत की यात्रा चालू असताना एखादी यात्रा काही लोकांनी भरवली की 100% वाद होतात, त्या ठिकाणचे तक्रारीचे संघटनेकडे खूप फोन येतात। परंतु जवळपास शर्यती चालू झाल्यापासून 3 वर्षापासून घोडेगावची यात्रा चालू झाली की सर्वांचे फोन येतात की या ठिकाणचे नियम खूप चांगले आहेत आणि ही यात्रा कमिटी, हे जे सद्गुरू सेवा मंडळ आहे हे खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन करतं। म्हणून या ठिकाणी या यात्रेचं आयोजन करणारे यात्रा कमिटीचे अध्यक्ष कैलासबुवा काळे, युवराज सेठ काळे आणि या यात्रा कमिटीच्या वतीने मला दरवर्षी निमंत्रित करणारे आमचे मित्र पानसरे सर असोत, या यात्रा कमिटीने आणि सर्वांनी खूप चांगलं आयोजन या ठिकाणी केलं। आम्हाला सर्वाला या ठिकाणी बोलावलं, सन्मान केला, त्याबद्दल अखिल भारतीय संघटनेच्या वतीने मी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि शर्यतीचा उत्साह आहे, अधिक वेळ न बोलता मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद बोदगे साहेब। पर्यंत आपलं तिन्ही मान्यवरांचा गोडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं, सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन। जोडगे काळे का